आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं दक्ष टाइम्स 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आपण पाहत आहात श्रीगोंद्याचा सोमवारचा हा दर सोमवारी भरणारा बाजार, परंतु 14 तारखेला मकर संक्रांत आहे, त्यानिमित्तानं महिलांची मोठी लगबग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर श्रीगोंदा तालुक्यामध्ये जितका ग्राहक आहे तितका विक्रेता सुद्धा आहे। अनेक छोटे मोठे व्यावसायिक या ठिकाणी आपलं उदरनिर्वाह करत असतात, त्यासाठी काही ना काहीतरी विक्रीस आणत असतात। परंतु श्रीगोंदा नगरपालिकेकडं जागा ही उपलब्ध नसल्या कारणानं अशा पद्धतीनं पूर्ण रस्ता हा ब्लॉक होतो। या ठिकाणी वाहनांची रांगच लागत असते, का तर पार्किंग नाही। दिल्ली बाजारवेस, बालाजी मंदिर ह्या कॉर्नरला पहा, ट्रॅफिक हे दिवसभर जाम होत आहे। याकडे ना श्रीगोंदा पोलीस स्टेशनचं लक्ष ना श्रीगोंदा नगरपालिकेचं लक्ष। या ठिकाणी प्रचंड गर्दी आणि वाहतुकीची कोंडी ही झालेली आपल्याला दिसते आहे। लांबपर्यंत वाहनाच्या रांगा म्हणजे पार्किंग लोकांना केलेलं आहे। दक्ष टाइम्स 24 लाईव्ह नेहमीच अशा सामाजिक गोष्टींकडे लक्ष ठेवून असतं। आपल्या लक्षात येईल या ठिकाणी अगदीच तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यातून या ठिकाणी अनेक मंडळी आपल्या वस्तू विक्रीसाठी येत असतात आणि ते खरेदी करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी अनेक मंडळी, शेतकरी, दुकानदार, ग्राहक, नागरिक, व्यावसायिक, दुकानदार, अनेक विविध पैलूतील मंडळी वस्तू खरेदी करण्यासाठी येत असतात। आणि आता उद्या मकर संक्रांत असल्यानं महिला भगिनींचा आवडीचा सण असल्या कारणानं या ठिकाणी मोठी तारांबळ आणि तुंबळ गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। बाजार तळावरील नगरपालिकेनं हे बांधलेलं भाजी मंडई या ठिकाणी तुरळक गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे। मात्र बाजार तळामध्ये पाय ठेवायला जागा आपल्याला सध्या सापडेल तर शपथ। या थरारक दृश्यांकडे नगरपालिका, श्रीगोंदा पोलीस स्टेशन लक्ष घालेल काय? नागरिकांची, महिलांची होणारे हेळसांड थांबवेल काय? की फक्त श्रीगोंद्यामध्ये कुठे काय चालतं अवैध धंद्याकडे लक्ष ही पोलीस मंडळी फक्त देत आहेत का? की सामाजिक हित जपण्यासाठी या ठिकाणी सुद्धा लक्ष देत आहेत? खरं तर दर सोमवारी नगरकडे जाणाऱ्या, शिरूरकडे जाणाऱ्या ज्या बसेस आहेत, एसट्या आहेत, या बायपासनं पाठवतात, मात्र मांडवगड मार्गे जाणाऱ्या एसट्या मात्र याच मार्गे जातात। मग नेमक्या शिरूर आणि नगर याकडे जाणाऱ्या ज्या एसट्या आहेत त्यांनाच जागा लागते का, असाही प्रश्न आता उपस्थित नागरिक विचारतायत। खरं तर त्यांना सुद्धा बसण्यासाठी स्टँडला जावं लागतं किंवा थेट बायपासला जावं लागतं। म्हणजे ही एकूणच हाल ही श्रीगोंदेकरांची होते काय? यातून श्रीगोंदा पोलीस स्टेशन, श्रीगोंदा नगर परिषद सर्वसामान्य नागरिकांची होणारी हेळसांड थांबवेल काय, असा प्रश्न आता सर्वस्व नागरिक विचारत आहेत। नगरसेवक संग्राम घोडके यांच्या दुकानासमोरचं लेंडी नाल्याजवळचे दृश्य आहे। येथे सुद्धा प्रचंड गर्दी आणि रहदारी कोंडी ही झालेली आपल्याला दिसते आहे। मित्रांनो पहा, जवळजवळ अर्धा ते पाऊण तास झालेला आहे की हे सगळं जाम आहे। इथं मध्ये एक गाडी बंद पडली होती, लोकांनी ढकलून बाजूला घेतलेली आहे। या ठिकाणी भोस ॲग्रोचे मालक भोस आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडनं आपण समजून घ्या की सकाळपासून त्यांना या गर्दीचा फायदा काय झाला आहे। सकाळपासून गर्दी आहे, त्या गर्दीचा फायदा आपला कसा झाला काय सांगा? आज संक्रांतीचा मोठा सण असल्यामुळे या ठिकाणी बाजाराचा परिसर असल्यानेच मोठ्या प्रमाणात गर्दी सकाळपासून झालेली आहे। आता जर एक व्यावसायिक म्हणून या ठिकाणी जर बघितलं तर गर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, पार्किंगची जागा नाही आहे आणि यामुळे आमचा व्यवसाय सुद्धा आज पूर्णपणे थांबलेला आहे। कारण पार्किंगसाठी जागा नसल्यामुळे किंवा आमच्या दुकानामध्ये येण्यासाठी जागा नसल्यामुळे कोणताही ग्राहक आमच्याकडे या ठिकाणी फिरकताना दिसत नाहीये। श्रीगोंद्याची आपल्याला बारामती करायची आहे असं भाकीत करणारे मंडळी सुद्धा याकडे लक्ष देतील काय? की फक्त गोड गोड बोलून 5 वर्ष घालवतील काय? अनेक वेळापासूनच दिल्ली वेस आतील बाजू बाहेरची बाजू दोन्ही बाजूला
पूर्ण रहदारी जाम झालेली परिस्थिती होती. आजूबाजूला असलेले दुकानदार, विक्रेते सर्वांनाच यावेळी मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र पुढे होऊन वाहन मोकळे करणार कोण, हाच मोठा प्रश्न यावेळी सर्वांना पडला होता. श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना फोन केल्यानंतर त्यांनी कर्मचारी पाठवून त्या ठिकाणी कर्मचारी आल्यानंतर त्यांनी स्वतः थांबलेली रहदारी मोकळी करण्याचा प्रयत्न केला. तदनंतरच एकूणच ही अनेक वेळांपासून रखडलेली लोक, नागरिक, वाहन चालक यांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र रहदारी कोंडी होणार नाही याकडे प्रशासनानं कायमच लक्ष देण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे. दक्ष टाइम्स 24 साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.